सर नमस्कार. नमस्कार. आता आपला कशाचा प्लॉट आहे? खरबूज बॉबी ओके. किती दिवसाचा झाला हा? 6 महिन्याचा आहे. काय वापरलं आपण याच्यासाठी? यासाठी वैदिकचे सगळे तंत्रज्ञान वापरतोय आपण. खाल्लं म्हणजे- खतं बितं सगळी म्हणजे पूर्ण यासाठी. तंत्रज्ञानाचा वापर केलाय? पूर्ण वापरतोय. ओके. काय बदल वाटतोय तुम्हाला? कॅनोपी चांगली आहे, सेटिंग हा. चांगलं आहे. सेटिंग किती आहे? आपण सेटिंग बघू शकतो इथं. सेटिंग बघायची किती आहे अंदाज? 6-7 आहे सेटिंग. एका वेळेला एका आणि वेळेला चांगला गुणवत्ता एक नंबरची आहे ती हा. setting. सेटिंग गोल एक नाही नंबरची. ती, अंडा आकृतीची आहे ती. हा. आता तुमच्या बरोबर प्लॉट आहेत का असे? बरोबर आहे ते, पण काय प्लॉट गेले तर हा काय सेटिंग नाही. हा. आपल्याला सेटिंग आहे. तुमच्या बरोबरच एक केमिकल वरती प्लॉट आहे, त्याची हा. काय परिस्थिती? फक्त वेल माजला आहे, सेटिंग नाही त्याला. सेटिंग काहीच नाही. सेटिंग नाही आहे ती, पण लय बारकी तुमच्या सोबतच प्लॉट आहे. सोबतच आहे आपला. आता आपण कुठे जरी बघितलं तर प्लॉट कसा एकदम हिरवागार व्यवस्थित, कुठंच एक पिवळा सारखा नाही. आणि सरास समस्या काय असते याला जास्त करून? मर मर. डम्पिंग वेल डम्पिंग होते. हा. तुमचं झालंय प्लॉटवर? नाही नाही डम्पिंग नाही. कधीच नाही. ह्याच्या अगोदर रासायनिक वर करतो त्यावेळेस होत होतं, हा. आता नाही ते होत. करत होतं पहिले? होय. पहिले काय समस्या येत होती? वेल डम्पिंग होत होतं कधी पण. हा. आता परत लावल्या रोप 15 दिवसात 20 दिवसात मर रोगन जात होते. हा. आता नाही आता काहीच नाही. नाही काही. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना तुम्ही? खतापासूनच सुरुवात केली आहे. मेन खतच आहे ती. सुरुवात Main महत्व- करतानाच ती करावी शेतकऱ्यांनी. हा हा. मेन तुम्ही बेसल डोस ऐवजी जर तुम्ही एसटी वापरली खतं, एसटी वैदिकचा हा, हा. तर चांगली. म्हणजे तुम्ही 100% काम मातीव केलंय, हा तर तुम्हाला आता आज कसं वर चांगलं दिसतंय. हा. Plot. माझा तर म्हणजे पहिल्याच वर्षी वापरलं तर एवढा फरक आहे. हा. हा, पहिल्या मी वर्षी जागरूक वापरे. हा, पहिल्या वर्षी वापरले आपण. बर बर. रासायनिकला कंटाळून आपण ह्याला वापरले. जनावराला बी वापरतोय आपण. काय असं. वापरतोय? ती Milk मिल्क charger. चार्जर. ओके. त्याचा काय अनुभव आहे? फॅट चांगली लागते, जनावर आजारी पडत नाही. हा. ओके. फॅट किती वाढली? 3-5 डायरेक्ट 4-2 होते फॅट. ओके. आणि आणि जनावर पण चांगले राहते त्याने. आणि दुधाला रेट वगैरे? वाढून मिळते 5-6 रुपये इतरापेक्षा जास्त मिळते. म्हणजे तुम्ही शेतीला पण वापरताय आणि जनावर तेच पण वापरतो खत आम्ही शेतीला. ओके. काय सांगा आता इतर- याला जनावरांना शेतकऱ्यांनी तीच वापरायला पाहिजे. आणि शेतीला? शेतीला तोच खत पुन्हा कृषी अमृत टाकून प्रक्रिया करून वापरायचं. म्हणजे यासाठी वैदिक तंत्र हा, वापर तेच केला पाहिजे. वापरून करायचं. शेणखतच एक नंबर क्वालिटीची येते त्याची येताना. होय. हा, जनावरला ती वापरल्यामुळे. म्हणजे जे तुम्ही मिल्क चार वापरता गायींना, हा, त्याचं शेण तुम्हाला चांगलं भेटतं? चांगले भेटते. ती चांगली भेटल्यामुळं हा. परत त्यात एसीटीची खतं टाकायची, चांगल्या पद्धतीचं खत बनतोय, हा. ती जमिनीत टाकायची, जमीन चांगली होते. ओके ओके. चालेल. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद.